आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला, माझा आदराने या ठिकाणी प्रवेश झाला, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकटमोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यातनं ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत पण त्यांनी तसा मार्ग काढला. भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे, समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो. कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 2361 बॉटल हे मी सिव्हिल सर्जनला दिलेत. त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं, त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे ते काम केलं. परंतु अचानक नीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी नागपूरचं एक उदाहरण देऊ इच्छितो. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं, महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11ची ती गोष्ट आहे. 20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात. अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. आणि भाऊ, आपण जे काम सांगाल, बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल, चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन, निष्ठेने काम करेन. पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल. पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते बबनराव नाना घोलप आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब.